तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील संजय नगर मोठी उमरी परिसरात अमोल दिगंबर पवार वय 35 वर्ष यांचा निर्घृण खून झाल्याची माहिती 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता डायल 112 वरून सिव्हिल लाईन पोलिसांना प्राप्त झाली। माहिती मिळताच बीट मार्शल मार्फत तपास पथकाला सतर्क करण्यात आले। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता अमोल पवार यांचा मृतदेह आढळून आला। मृतक व नितेश अरुण जंजाळ वय 38 वर्ष राहणार संजय नगर हे दोघे मित्र असून त्यांच्यात 1 जानेवारी रोजी जोरदार वाद झाला होता। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाळत ठेवत अवघ्या 30 मिनिटात आरोपी नितेश जंजाळ यास ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून खुनाचा उलगडा झाला आहे। ही धडक कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष खंडारे, संतोष बागडे, पोलीस कॉन्स्टेबल शक्ती कांबळे व प्रदीप पवार यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 अमृतावस्थेत आहे। मग त्यावरून आमची टीम इथे आली, बघितलं तर त्याची इथे डेड बॉडी होती। नंतर माहिती काढली की आरोपी वगैरेचा शोध मग कळालं की नितेश अरुण जंजाळ राहणार संजय नगर उमरी याने केला आहे। तात्काळ आमच्या टीमने त्याचा शोध घेतला। बीट अंमलदार आणि डीबीचे लोक गेले आणि विदिन 30 मिनिटात त्याला शोधला आहे। माहिती तर ते मित्र आहे असं माहिती होते। आता तपास झाले आमचा, तपासात आम्ही माहिती काय कधी घटना घडली होती, अंदाजे रात्री घडलेली आहे घटना। साधारण आता पुन्हा माहिती घेतो कारण आता आरोपी ताब्यात घेतलाय, आम्ही चौकशी आमची बाकी आहे।